नमस्कार. अर्थस्य पुरुषो दासः. हे महाभारतातील भीष्म पर्वातील एक प्रसिद्ध वाक्य. हे वाक्य तिघांनी उच्चारलंय. एक पितामह भीष्म, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य. युद्ध सुरू होण्यापूर्वी श्रीकृष्णांच्या कूटनीतीचा भाग म्हणू किंवा युधिष्ठराचं सौजन्य म्हणू, ज्यांच्याशी युद्ध करायचंय त्यांचाच आशीर्वाद घेण्यासाठी युद्ध सुरू होण्यापूर्वी युधिष्ठिर आपल्या प्रतिपक्षाच्या सैन्यामध्ये गेला आणि तिथं जाऊन या तिघांचे यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद घेतले. आणि त्यावेळेस प्रत्येकाने या तिघांनी युधिष्ठिराला आशीर्वाद दिला. पण त्याबरोबर ही एक पुस्ती जोडली. अर्थस्य पुरुषो दासः. त्यांना असं म्हणायचं होतं की आम्ही अगतिक आहोत. खरं तर युधिष्ठिरा, तुमचा पांडवांचा पक्ष हा सत्याच्या बाजूला, हा धर्माच्या बाजूला आहे आणि आम्ही असत्य अधर्माच्या बाजूनी उभे आहोत लढण्यासाठी. हा आमचा अगतिकपणा नाविलाज आहे, कारण आम्ही अर्थाचे दास आहोत. अर्थस्य पुरुषो दासः. पुरुष हा अर्थाचा दास आहे. अर्थ म्हणजे काय? आम्हाला लगेच अर्थ म्हणजे आठवतो तो पैसा. पण अर्थ याचा अर्थ म्हणजे आमचं मी आणि माझं हित, मी आणि माझा रस, मी आणि माझा इंटरेस्ट. आणि अगदी नेमक्या शब्दात अर्थ म्हणजे स्वार्थ, वैयक्तिक स्वार्थ, मी आणि माझा स्वार्थ. कारण द्रोणाचार्य आणि कृपाचार्य हे तर हस्तिनापूरच्या गादीचे नोकर होते एक प्रकारे, आणि त्यामुळे त्यांना स्वामींच्या बाजूने उभं राहण्यातच त्यांचा स्वार्थ होता. पण पितामह भीष्म, त्यांचा काय स्वार्थ होता? पितामह भीष्म यांचा स्वार्थ होता की माझं नाव, मी भीष्म प्रतिज्ञा करणारा, मी प्रतिज्ञा केली म्हणजे प्राण जाये पर वचन न जाये. आणि असल्याच प्रतिज्ञा करून आपल्या मराठी शाहीचं भरपूर नुकसान झालेलं आहे, हिंदूंचं भरपूर नुकसान झालेलं आहे. तर मी प्रतिज्ञा केली, माझा शब्द मी पडू देणार नाही, कारण माझा शब्द जर पडला तर मला माझ्या नावाला कमीपणा येऊ शकतो. हा स्वार्थच आहे. साक्षात भगवान श्रीकृष्णाने आपली प्रतिज्ञा त्या युद्धाच्या ठिकाणी मोडलेली आहे. आणि ह्या भगवान श्रीकृष्णाचे भीष्म हे भक्त होते. पण मी ह्या हस्तिनापूरच्या गादीची सेवा करेन आयुष्यभर, हा शब्द दिलेला होता, ही प्रतिज्ञा केलेली होती, आणि ती प्रतिज्ञा मोडली गेली असती. भीष्मांना हे कळत होतं की ह्या युद्धामध्ये हस्तिनापूरचा सर्वांचा प्रचंड विनाश होणार आहे, फार मोठं नुकसान ह्या राष्ट्राला होणार आहे, सर्व जनतेला, सामान्यांनाही याची जळ पोचणार आहे. तर हे युद्ध हे विध्वंसक, विनाशकारी आहे आणि हे कुणाच्याही हिताचं नाही, हे पितामह भीष्मांना ठाऊक होतं. एक पितामह भीष्मांनी त्यांचा प्रतिज्ञा त्याग केली असती तर हे युद्ध टळलं असतं. हे युद्ध टाळण्याची शक्ती फक्त भीष्मामध्ये होती. कारण दुर्योधनाला माहीत होतं चांगलं की हे पांडव आपल्यापेक्षा सरस आहेत आणि ते आम्हाला निश्चितपणे हरवू शकतात. पण तो केवळ पितामह भीष्मांच्या भरवशावर, मी तर म्हणेन पितामह भीष्मांच्या प्रतिज्ञेच्या भरवशावर तो युद्धाला तयार झाला होता. त्याने युद्ध पुकारलं होतं, नाहीतर तो कदाचित युद्ध त्यांनी केलंच नसतं. त्यामुळं पितामह भीष्मांच्या जीवावर दुर्योधनाने युद्ध पुकारलं होतं.
पण ह्यात पितामह भीष्मांचा स्वार्थ अडवा आला, त्यांच्या प्रतिज्ञेचा स्वार्थ अडवा आला. आणि म्हणून ह्या तिघांनीही त्या युधिष्ठिराला सांगितलं की आम्ही अर्थाचे दास आहोत. अर्थस्य पुरुषो दासः. आणि दुर्दैवाने आमच्या भारताच्या इतिहासात ह्या अर्थस्य दास्यामुळं प्रचंड नुकसान झालेलं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळीचा इतिहास तर आता सध्या सोडू, पण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जे पुरुष, जे महापुरुष, जे लोकनेते, ज्यांनी आपल्या ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग करण्याची तयारी केली, बलिदान देण्याची तयारी केली, प्रचंड संघर्ष केला, ते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्या सत्तेच्या अर्थाचे दास झाले. त्यांनी जे निर्णय घेतले ते आपल्या स्वार्थाने आंधळे होऊन. कुणाला सत्तेचा स्वार्थ होता, कुणाला आपल्या मुलाबाळांना कारखाने काढून देण्याचा स्वार्थ निर्माण झाला, कुणाला आपलं नाव जगाच्या इतिहासात अजरामर व्हावं याचा स्वार्थ निर्माण झाला, आणि अनेकांना धनाचा स्वार्थ निर्माण झाला. आणि मग हे एकेकाळी स्वातंत्र्यात बलिदान केलेले लोक सत्तेसाठी, पैशासाठी, कीर्तीसाठी, धनासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीचं कल्याण व्हावं म्हणून स्वार्थी झाले आणि ह्या अर्थाचे दास झाले. आणि त्याचा परिणाम असा झाला की जर ही सत्ता सांभाळायची असेल तर लोकशाहीमध्ये संख्येला महत्व आहे, मतांना महत्व आहे. आणि मग या मतपेटीच्या साठी सर्व सुरू झालं. जी मंडळी संख्येने कमी आहेत परंतु एक गठ्ठा मतदान करतात, ज्यांची वोट बँक आहे, जे विभागले जात नाहीत, त्यांचं तुष्टीकरण सुरू झालं. आणि जो बहुसंख्य हिंदू समाज आहे, जो अगोदरच विखुरलेला होता जात, भाषा, प्रांत इत्यादी भेदाने. खरं तर हिंदूंचं तत्वज्ञान काय सांगतं? अद्वैत, अभेद, भेदाभेद, भ्रम, अमंगळ, हे आमचं तत्वज्ञान सांगतं. आणि प्रत्यक्षात अनेक कारणांनी हा हिंदू समाज विभागला गेला. जातीपातीमध्ये, भाषा, प्रांत अशा अनेक प्रकारच्या भेदामध्ये हा हिंदू समाज विभागला गेला आणि विखुरला गेला. आणि मग ह्या अर्थस्य दासांना, अर्थाच्या दासांना कशात हित होतं की जे एक गठ्ठा मतदान करतात त्यांचं तुष्टीकरण करा, आणि जे विभागलेले आहेत त्यांना एकत्र येऊच देऊ नका, म्हणजे ते कायम आपल्या ताब्यात राहतील. आणि मग ह्या जातीभेदांच्या दऱ्या खरं तर ह्या कमी व्हायला पाहिजे होत्या, ह्या जोडल्या गेल्या पाहिजे होत्या, एक संध झाल्या पाहिजे होत्या. पण ह्या राजकीय मंडळींनी ह्या भेगा वाढवायचं काम सुरू केलं. भाषेच्या भेगा, प्रांताच्या भेगा, जातीपातीच्या भेगा वाढवायला सुरुवात केली. त्या भेगा आणखी हे कसे विखुरले जातील आणि जितके वेगवेगळे या गट निर्माण होतील, जेवढे हे विभागले जातील, तेवढं आम्हाला यांच्यावर ताबा ठेवता येईल. आणि मग पहा, तोडायला सुरुवात, म्हणजे ऑलरेडी तुटलेल्या समाजाला आणखी लांब लांब न्यायला सुरुवात केली. आणि गेले अनेक वर्ष, मागच्या काही काळापर्यंत स्वातंत्र्यापासून अनेक चुका झाल्या. ते आम्हाला शाळेमध्ये एक गोष्ट होती शेख चिल्लीची, हिंदीच्या पुस्तकात. तर तो शेख चिल्ली आहे, ज्या वृक्षाच्या फांदीवर तो बसलेला आहे तीच फांदी तो तोडत आहे. आणि अगदी या आपल्या मागच्या काही स्वातंत्र्योत्तर काळातील पुढाऱ्यांनी अक्षरशः हेच केलं
की हे ज्या हिंदू संस्कृतीच्या वृक्षावर बसले आहेत त्या वृक्षाचीच फांदी त्यांनी तोडायला सुरुवात केल्या, फांद्या. आणि ती फांदी तुटल्यानंतर तेही गळून पडणार आहेत, तेही गाळात जाणार आहेत, हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. मी पुन्हा म्हणतो की त्यांनी मुद्दाम केलं नाही, पण त्यांच्या स्वार्थाच्या अंधपणाने त्यांच्या हातून ह्या भयंकर चुका झाल्या आणि अजूनही ते त्यातून बाहेर येण्याच्या परिस्थितीत नाहीत. अजूनही जातीपातीला प्राधान्य देत आहेत, भाषा प्रांत विभाजनाला भेद आहेत आणि ह्या हिंदूंना विखुरलेलं ठेवण्यातच त्यांना रस आहे. मग त्यांचं नाव काहीही असो, गांधी असो. आणि ह्या तुष्टीकरणानं ह्या जो जो समाज, भले तो जो अल्पसंख्य समाज जो एक गठ्ठा मतदान करतोय, त्यांचं तुष्टीकरण करण्याच्या नादात असे भयानक कायदे बनले गेले आणि आता तिथून परत फिरणं खूप अवघड झालेलं आहे. अल्पसंख्याकांना धार्मिक स्वातंत्र्य निश्चितपणे आहे, पण गफलत झाली. धार्मिक स्वातंत्र्य आणि नागरी स्वातंत्र्य. तुम्हाला तुमच्या धर्माच्या अंतर्गत तुमची उपासना पद्धती, तुमचे संस्कार असतील, तुमचे विवाहादी किंवा वेगवेगळे तुमचे अंतर्गत उत्सव कार्यक्रम असतील, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुमचं खाणं पिणं असेल, हे तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. पण नागरी म्हणजे जनसंख्या नियंत्रण, की एका समाजाला अनेक विवाह करण्याची आणि जनसंख्येवर नियंत्रण न ठेवण्याची कायद्याने परवानगी देण्यात आली. म्हणजे खरं तर विवाहाची संख्या हा नागरी प्रश्न आहे, ही नागरी गोष्ट आहे आणि तिथं समानताच पाहिजे. याच्यात धार्मिक स्वातंत्र्याचा काहीही प्रश्न येत नाही. पण ह्या तुष्टीकरणाच्या प्रकारात स्वार्थाने आंधळ्या झालेल्यांनी असे कायदे केले. अगदी उदाहरणार्थ अनेक कायदे आहेत आणि अगदी उदाहरणार्थ वक्फ बोर्डाचा कायदा आहे. एका विशिष्ट समाजातील व्यक्तीची बेवारस संपत्ती ही त्याच्या धर्माची, त्याच्या समाजाची होते आणि बहुसंख्यक हिंदूंची आणि इतरही समाजाची बेवारस संपत्ती आहे ती सरकार जमा होते. आणि सर्वात कहर म्हणजे फाळणीच्या वेळेस जे हे देश सोडून गेले त्यांना त्यांच्या इथल्या संपत्तीवर अजिबात अधिकार नाही आणि ते सोडून गेलेल्यांची जमीन ही कुणाची झाली तुम्हाला माहितीये. आणि नियम कायदे असे केले की एखाद्या मालमत्तेचा खरेदी विक्रीला काही लोकांना वेगळा नियम आणि काही लोकांना वेगळा नियम. हा तर नागरी कायदा आहे, ह्याच्यात धार्मिक स्वातंत्र्याचा प्रश्न येतच नाही. आणि असे अनेक कायदे झाले. आणि तुष्टीकरण कुणाचं झालंय की ज्यांना ह्या देशाच्या संविधानापेक्षा, जे देशाच्या संविधानापेक्षा धर्माचा कायदा, देशाच्या कायद्यापेक्षा धर्माचा कायदा श्रेष्ठ मानतात. आणि हे जनसंख्येचं असंतुलन वाढत गेलं तर एक दिवशी आज युरोपीय देशांमध्ये जे होत आहे, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, आता त्यांनी म्हणायला सुरुवात केली आहे की आता इथं शरिया, आमच्या धर्माचा कायदा. मग जे लोक देशाच्या कायद्याला धर्माच्या कायद्यापेक्षा निकृष्ट समजतात, अशा लोकांचं तुष्टीकरण करत करत न कळत, मी म्हणणार नाही की मुद्दामपणे, न कळत करत ही भयंकर परिस्थिती आली आहे. आणि हे शेख चिल्ली अजूनही जागृत होत नाहीत. आणि मग आता ह्याच्यावर उपाय काय? तर ह्याच्यावर उपाय एकच की आता मतदारांनी सावध व्हायला पाहिजे. जर हे पुढारी, हे नेते स्वार्थाने आंधळे होऊन काही करत नसतील तर ह्या बहुसंख्यक हिंदू समाजाने
आता आपली मतपेटी बनवली पाहिजे. एक गठ्ठा मतदान करायला सुरुवात केली पाहिजे. आमचे जातीपाती, भाषा, प्रांत हे सगळे भेदभाव दूर करून एकत्रितपणे मतदान केलं पाहिजे आणि तरच आमच्या हिताचं रक्षण होईल. आणि हिंदू हिताचं रक्षण होण्यात या देशाचं हित आहे आणि भारताच्या हितामध्ये जगाचं हित आहे. आणि म्हणून आता सावध होण्याची वेळ आली आहे आणि आपले सगळे भेदभाव विसरून, जातपात विसरून फक्त हिंदू हितासाठी मतदान, एकत्रित मतदान करण्याची वेळ आली आहे. आणि मग आपोआप हे शेख चिल्ली, हे स्वार्थाने आंधळे झालेले पुढारी आपोआप हिंदू हिताचा विचार करतील. आणि आता अगदी थोडा वेळ राहिलेला आहे आणि ही जर वेळ गेली तर आपल्या हातात काही राहणार नाही आणि उशिरा शहाणपण येऊन काहीही उपयोग नाही. आणि एक या देशाचा नागरिक, एक हिंदू म्हणून मी या चलचित्राच्या निमित्ताने आपणा सर्वांना हे आवाहन करीत आहे की ज्या ज्या वेळेस लोकशाहीचा उत्सव असतो, ज्या ज्या वेळेस निवडणुका असतात, त्यावेळेस आपलं अमूल्य मतदान केलं पाहिजे. 100% मतदान. आणि आता धर्महितासाठी मतदान, हिंदू हितासाठी मतदान. आणि म्हणून हे मतदान नाही आणि हे केवळ राष्ट्रीय कर्तव्य नाही, तर आता हे धार्मिक कार्य, धर्म कार्य, राष्ट्र कार्य आहे. आणि आपण म्हणतो ना, उदरभर नोहे जाणीजे यज्ञ कर्म, तसं मी म्हणेन की मतदान नोहे जाणीजे धर्मकर्म. नमस्कार.